रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर 29 जून 2024 रोजी राजकीय नेते आणि केंद्रीय मंत्री आदरणीय आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये प्रथमतः लोकसभेच्या निवडणुका ज्या पार पडल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर सर्व आमच्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांची मनोगत किंवा ज्या काही अडीअडचणी त्यांना लोकसभेमध्ये आल्या याबाबत सविस्तर चर्चा त्या बैठकीमध्ये करण्यात आली। बैठकीमध्ये चर्चा करत असताना अनेक अशा मुद्द्यांना रिपब्लिकन पक्ष गतिमान होईल या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली। त्याचबरोबर राष्ट्रीय नेते आदरणीय आठवले साहेब यांनी सर्व पदाधिकारी मार्गदर्शन करत असताना भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पुढाकार घेऊन विधानसभेमध्ये देखील आपण आपल्या पक्षाचं नोंदणीकृत पक्ष होण्याकरता उमेदवारी लढवणं हा प्रमुख आपल्या त्या बैठकीतला जो उद्देश होता तो त्या ठिकाणी मांडण्यात आला। त्यावर देखील अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा सदरच्या बैठकीमध्ये झाली आणि तो संपूर्ण वृत्तांत आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोचावा या दृष्टिकोनातून आज दापोली तालुक्याच्या कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी सन्माननीय उपाध्यक्ष संजयजी तांबे आणि विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अनिल जाधव, जिल्हा संघटक सन्माननीय अजितजी तांबे सर आणि कार्याध्यक्ष सन्माननीय रणजी गमरे आणि शहर प्रमुख संतोषजी चव्हाण आणि सर्व पदाधिकारी सरचिटणीस दिनेश रुपे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणीमध्ये जो झालेले विषय आहेत त्या विषयाची विस्तृत चर्चा करून आपण दापोली तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अतिशय बळकट कसा होईल या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा प्रकारच्या सूचना या कार्यकारिणीनं खऱ्या अर्थानं या बैठकीमध्ये ठेवल्या आहेत आणि त्या सूचनांचा आदर राखून भविष्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याकरता कार्यकर्ते सजग होऊन या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जाईल याची योजना खऱ्या अर्थानं आज करण्यात आलेली आहे आणि साहेबांचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून या भविष्यातल्या सर्व निवडणुकांना आम्ही सामोरं जाणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे।